तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आनंदाची देखील गोष्ट आहे। आणि ती काय आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेला निधी वितरित करण्याबाबत जो आहे तो शासन निर्णय त्याचा GR जो आहे तो आपल्याकडे आहे। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची या GR मध्ये कशा प्रकारची माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि याचा निधी वितरित करण्याबाबतचा मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेला निधी वितरित करण्याबाबतची नेमकी काय माहिती या GR मध्ये असणार आहे ती आज आपण आपल्या GR मध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही येथे पाहू शकता याविषयीचा शासन निर्णय काही अशा प्रकारे आलेला आहे। तर त्याच्यामध्ये काय दिलेले आहे ते आपण आता वाचूया। तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। तर केंद्र सरकारकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी उपयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असलेले तरी खर्च करण्यासाठी विभागाची अनुमती देण्याचा निर्णय येथे आलेला आहे। तर याविषयीची अनुमती येथे मिळालेली आहे की अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असलेला खर्च जो आहे तो वितरित करण्यात यावा यासाठीचे शासन निर्णय येथे मिळालेला आहे असं या GR मध्ये लिहिलेलं आहे। आता 2 नंबर काय आहे तर सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑगस्ट 2024 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 165 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी शासन मान्य देत आहे। तर याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये असं काय सांगितलेलं आहे की खाली दिलेल्या रकान्यामध्ये मधील माहितीनुसार 165 कोटी एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात शासन मान्य देत आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर लेखाशीर्ष संगणक संकेतांक उद्दिष्ट अशा काही प्रकारचा रकाना येथे दिलेला आहे। त्याच्यामध्ये विद्यमान तरतूद सन 2024-25 यापूर्वी वितरित निधी या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी अशा काही बाबतीची माहिती येथे या रकान्यामध्ये दिलेली आहे। झालेला खर्च किती आहे विद्यमान तरतूद किती आहे ते तुम्ही येथे पाहू शकता। यापूर्वी वितरित निधी किती आहे ते तुम्ही येथे पाहू शकता आणि त्याच्यानंतर या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी तो किती आहे हे तुम्ही इथे पाहू शकता। तर तो एकूण निधी आहे 165 कोटी आणि खर्च झालेला आहे 80 तर यापूर्वी वितरित निधी जो आहे तो इथे आहे आणि त्याच्यानंतर सन 2000 विद्यमान तरतुदीनुसार सन 2024-25 साठी जो निधी आहे तो इथे दिलेला आहे। तर अशा काही प्रकारचा हा रकाना होता। त्याच्यानंतर आता आपण पाहूया शासन निर्णय। तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वितरित पद्धतीचे खर्च करण्याची कारवाई करावी। तर अशा काही प्रकारे जो निधी वितरित करण्याचा येथे एक रकाना दिलेला आहे त्यानुसार याचा खर्च जो आहे तो होणार आहे आणि ही निधी यानुसार वितरित जी आहे ती केली जाणार आहे। तर या बाबतीची माहिती होती या GR मध्ये। तर अशा काही प्रकारचा GR प्रसिद्ध झालेला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा मानधन अदा करण्यासाठी। तर अशा काही प्रकारची या अर्जात माहिती होती। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून द्या।